अध्यक्ष किती समाज विषयाचे काय अध्यक्ष नसते असं असतं मला समाज बसा मानवताचे संयोजन मानव बसा जाणते आम्ही किती तुम्ही तुमच्या समाज सांगा किती तर मी एक स्थापक अध्यक्ष म्हणून असले या मंडळीचे स्थापक कार्याध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केले ते उद्घाटन कार्यक्रम शक्ती सामर्थ्य आमच्या समाजामध्ये आमच्या समाजामध्ये आसक्ती त्याच्या अभिवृद्धीचे आसक्ती अभिनंदन आता मी आणि महिला समाजाचे कार्यक्रम एक थोड्या दिवसांनी आमच्या विषयाकडे कोण आपल्या मागामध्ये असा एक कार्यक्रम करायला तुम्ही एवढ्या व्यस्त होतो मला नुसतं दूर नियम दिसले तर महिला समाजाचे कार्यक्रम याच्यामुळे मी संतोषाने लोकांनी आज जाऊन मी आले विचार होत असं एक सभा वगैरे बघून तुम्ही विसरत होते आमचं बॉम्बे बेंगळूरू त्रिपुरा पार्टिसिपेट महिला समाजाचे एक साधन आहे आसक्ती बोलायला मस्त बोलायला आमच्या रुपी कागपाळाच्या कंपनी भाषा असो आमच्या कासरवाडची भाषा असो परंपरा इतिहास होता शब्द संत उच्चार तेच होता काही वेदिकेच्या एका गौरवासाठी एक दोन गोड बोलणे अनिवार्य आपल्याला आज बसा आज आमच्या महिळे कसं असा मस्त अगदी एक सुवास सारा नंतर एक आरोग्य करते महिळे कसं म्हणतात नंतर आरोग्य घेतो त्याच्यावर काय दिसत आहे इतिहास होता आणि एक महिळे एक खर्च इतर महाराष्ट्राचा एक जीवन बाहेर कसं कळते माताने एक जेवढ भाग उपतनाचं त्याच्या शोषण आराम एकंदरीत एक जीवनाच्या बाबतीत बाई
त्याचा संदर्भ त्याची चिरोड चिरोड गाव म्हणते तासगाव भाग येत अडल्या काळात असताना तर आत्ता निजवून चिरोड हे अगदी समान म्हणून ट्रेड करतो असं करायचं गेले चिरोड द्यायचं नाही मग येऊ उभी यायचं भविष्यात गेलं नाही जेवढं ट्रेड अधिक काही दिसता असं काय संदर्भ ते जेव्हा तुला जाताना आज अध्यक्ष सामान्य अख्ख्या समाजाचे हे ओळखायचं तसेच आमच्या सामाजिक अध्यक्ष सामाजिक विद्यार्थ्यांचं उद्योग त्यात सांस्कृतिक राजकीय अत्यंत मजबूतपणे होणारे गायकवाड समाजाचे सभासदाचे साक्ष होतो विद्यार्थ्यांचे आदिवासी विद्यार्थी भाग विशेष एस एल सी त्याचा विशेष एक गावामध्ये पावणे रांधून घेतलं त्याचा विशेष केला तर आत्ता तसं नाही आत्ता अगदी विद्यार्थी अगदी हायर एज्युकेशन करतात इंजिनियर असतं गाव असतं वकालत म्हणजे अख्ख्या असं एक चक्कर वेळा स्टार्ट घ्यायचं स्टार्ट करून असंच प्रवास करतात त्याने जेवण आमच्या पुस्तक सांगायचं उतारायचं आत्ताच्या आर्थिक परिस्थितीने विद्यार्थ्यांचे मुंड सगळे कष्ट वगैरे कसं संदर्भ आता ह्या महिला समाजाच्या नास आहे ಕೆಲಸ उत्सवाने तसंच आमच्या अनेक संघ संस्थेचा तसंच गव्हर्नमेंट स्त्री विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं असं प्रोत्साहन देताना आम्ही आमच्या दलितला त्यांना कोणाला कष्ट साधणाऱ्या असं आम्ही गुरुकृष्ण त्यांना सहाय्य करणे महिला समाजाचं साध्य तसंच उद्योगाच्या ಬಗ್ಗೆ तर उद्योग विकसन तिकडं मेरिट सगळे तिकडं उद्योग आणतो तसंच प्रायव्हेट संस्थेत आर्थिक परिस्थितीचं गड सगळे प्रायव्हेट संस्थेत नसेल तसं अनेक मोहनी जण असतात त्याला थोड्या आर्थिक आमच्या समाजात संस्थेत आमच्या सरस्वती बँक असेल अनेक बँक असते आमच्यात जातीच्या समाजाचे शाळा असते नाहीतर आमचे समाजाचे इंजिनियर संस्था उद्योगी करतात तसं बघून आमच्या आवश्यक त्यासाठी उद्योग आमच्या महिला समाजात साध्य राजापूर सरस्वती ब्राह्मण महिला मंडळ आहे त्याच मला एक अवकाश दिला त्यास हार्दिक धन्यवाद विशाखा आणि फुल कमिटी सगळे ओळखू पाहिजे घरा आणि त्यांनी त्यांचे बॉल ऐकला मस्त खुशी झाला मला त्यांनी असं त्याचे तात्काळ हा इंडियन स्वतःला रेस्ट्रिक्ट केलं नाही त्यांनी दुसरे प्लेसेस आमचे जाऊन भजन आहे ते सगळे त्यांना एव्हरी इयर स्वामींच्या चादर भजनेसाठी जातात बँगलोर बॉम्बे प्रोग्राम्स कंडक्ट करतात यक्षगान ग्रुप्स असतात भजने मंडळी असतात हेल्थ कॅम्प्स करतात स्कॉलरशिप प्रोग्राम्स करतात एकदम ॲक्टिव्ह कमिटी असतात रिअली व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ द एंटायर as a member of managing committee of the CHG group, आम्ही केवळ प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतात एव्हरी टाइम फुल प्रूफ असत नाही परफेक्ट असत नाही एकदा आमच्यासून थोड्या भूलचूक होऊ शकतात आम्हाला 2 जण रेस करतात तर 4 जण आमचे मिस्टेक्स पॉइंट आउट करण्यावर रेडी असतात तसं असं एवढे इयर्स एवढे वर्ष सुद्धा कंटिन्युअसली सेल्फ मोटिवेशनल हँड रिड्यूसिंग स्वतःचे धाकले सांभाळून स्वतःचे काम आणि परिश्रम करून प्लस आमच्या समाजासाठी एक रेकग्निशन दिसतात त्याचं आमच्या हृदयपूर्वक आम्ही धन्यवाद करता आमच्या सोसायटीसाठी आमच्या कम्युनिटीसाठी तुम्ही एक लाईफ आयडेंटिटी क्रिएट केलं आहे आणि ह्या सिर्फ कारखान्याच्या समाजासाठी सांगत आहे आम्ही ही उपस्थित पुरा लेडीज असतात इझी नाही बायांचं कसं काय असतात धाकटी उत्सव खाणं आहे स्कूल गेलचं खाणं आहे कॉलेज जायचं खाणं आहे
काय करतस त्यांनी हस्बंड जेवले हा नाही डबा टायमावर दिलाय आज लेट झालाय कसं झालं आमच्या मनात फर्स्ट फॉरमोस्ट काय येतात त्या एक्साइडन्स त्या करून त्या कर्तव्य ॲज विमेन त्या कर्तव्य करून आम्ही ह्या समाजसेवा करताना त्या व्हेरी इम्पॉर्टंट एक आम्ही समाज हे आम्ही रिटर्न देऊ लागल्या आम्ही आमच्या बंधुभगिनीस हेल्प करू लागल्या कसा घरा आम्ही राहतात किती लेडीज कामात जातात तर त्यांना टाइम मिळत नाही डेली कुकिंग करू नये त्याच तुम्ही सहाय करा तुम्ही लाईक त्यांचं रांधात करून सप्लाय करा घरा पैशामध्ये तुम्हाला इन्कम जनरेट करलेला होता ऑप्शन्स असतात आम्ही केव्हा कंप्लेंट करता आम्ही लाईक टेलरच नाही एक कोण शिवणी करलेले नाही तर कोणी स्टॉप केलं तुम्हाला तुम्ही स्वतः शिकून घ्यावा करा काहीतरी स्वतःच आहे घरसूनच स्टार्ट करा मग थोडं एक्सपांड करूया म्हणता स्टार्ट स्मॉल पण स्टार्ट करूनच व्हेरी इम्पॉर्टंट असतं लाईफात आम्ही स्टार्ट करूनच नाही आम्ही पैशांत सांगले हो आता मला एज झालंय आता काय मी त्याला करते दॅट इज नॉट द पॉईंट इज आज तुम्हाला अपॉर्च्युनिटी असा तुम्ही त्या अपॉर्च्युनिटी यूज करू लागलाय तुम्हाला डेफिनेटली फ्रेंड्स तुमचे फॅमिली मेंबर्स सपोर्ट करतात ita kushin kasa ita sanjata yeya basha hatu hinat eka aashakti mahalakshmi ke sanevik brahmakarshito kalala kaya eka amra ayya mandalini eka manasa sangama ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಆಯೋಜನೆ ಸಂಗಮವನ್ನು ಮಹಿಳೆಯರು ವೇದಿಕೆ ಭಾರಿ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಯುಕ್ತ ಮಹಿಳೆಯರಿಗೋಸ್ಕರ ಆಯೋಜನೆ ವೇದಿಕೆ ಅಂಚೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಜೆಟ್ ಕಳಿಸಲು ಮಹಿಳಾ ವೇದಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತ ಸಾಂಬಳೆ ಭಾರಿ ಹೆಮ್ಮೆ ಕೆಲಸ ಅಧ್ಯಕ್ಷ ವಿಶ್ವನಾಥ್ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರಿ ಹೀಗೆ ಪುರುಷ ಆಗಿದೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಆಗ ಪ್ರಸನ್ನ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅಂತ ವೇದಿಕೆಗಳು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೂಡ ಡಿಸ್ಕಸ್ तसं सांगायला भारी खुशी होत असा तसंच महिला मंडळी काश्मीरपुरा अध्यक्ष वृषा इथं सांगितलं तर यक्षगान केवळ पुरुषाचं सीमित नाही महिलेचं करण्याकरिता केवळ काय केलेलं आहे हिरमे आमच्या आरएसपी महिला मंडळी लक्ष्मीपुरा आणि त्यांचा ಬಳಗ असं समजा आणि सांगले असं आणि पुरापणे गाव कित्येक परिश्रम किती अंतर्भाव आईते पुरापणे गेलते हे काय अभिप्राय पुराव आजको भजना लक्ष्मीपुरा भजना मंडळी भजना कार्यक्रम सोडून घेतले सरी त्यावर सक्सेस होते त्यासो म्हणजे आणि ठीक ಅವಕಾಶ ಸರ್ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀಮತಿ ಮೋಹಿನಿ ನಾಯಕ್ ರಾಜ್ಯದ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ರಾಜಪ್ರಸಾದ ಪ್ರಮಾಣ ಮಹಿಳಾ ಮಣಿಪಾಲ ಎನ್ನೆ ರೆಸಿಗ್ನೇಷನ್ ಮಣಿಪಾಲವನ್ನು ತರುವತಿ आमची आमच्या कारभाराची आमच्या संघाचे दैनंदिन टाकून आमच्या संघाचे स्थापना आमच्या संघाचे ओळख करताना आर्थिक भावनात्मक सपोर्ट करत समाजाच्या नमस्कार. श्री वरदसिद्धी विनायक देवास नमस्कार करून श्री आदिलक्ष्मी महाल हे सगळ्या देवादेवतांस नमस्कार करून गुरूंच्या चरणास नमस्कार करून ही तासाल्या आमच्या स्टेजवर असलेल्या सगळ्या गोळ्यातल्या सगळ्या अतिथीस
आणि खाल्ला असं सगळं बघणं भगिनींचं माझ्या सप्रेम नमस्कार. मी ज्योती नाईक बोलतो सर. आणि मी वराड म्हणून जाऊन वराड म्हणून 50 वर्ष झाली. वराड जाऊन बॉम्बेत गेले. हे असल्यानंतर एक असताना एक GSB आणि ते राजकोषावर हे जे दोन्ही ह्याच्यावरती भजन होत होते तेव्हा आम्ही आमचे डोंबिवलीचे एक राज्यशासन म्हणताना मला 2 घाटून झाले. त्याच्यापर्यंत वंशावळ डॉक्युमेंट एंबर काय होतं आमचे श्री लक्ष्मीनारायण भट त्यांनी एक असा विचार केल्याने आमच्या समाजाचे एक हॉल आणि एक देऊळ माणसं आहे म्हणून त्यांनी मस्त कष्ट करून हे काम करत होते. 86 वर्ष आमच्या परसिद्धी विनायकाच्या 5 वर्षाच्या गणपतीची आचरण होत होतं. त्यावेळेस आम्ही ते भजन करीत होतो. एकदम मस्त भंगाने घाल दार ते बघून पुरा आम्हाला हेल्प करणं अजून की आमच्याकडे हे करतं सगळं केलं. ह्या सगळ्या डान्सला आमची महिला हुशार असतात आणि ह्या आज थोडे करते असतात म्हणजे सगळ्यांनी बघू लागल्या आणि सगळ्या आमच्या मंडळी असत मेंबर असत हे मस्त हे करून आणि ह्या हुशार पण आम्हाला बोलायला हे 71 वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बोलायला त्यांनी. आता पुढे 50 वर्षाचं आम्ही जीवन करून आणि येऊया म्हणून आम्ही विचार करत असतो. त्याचा सगळं नियम लावलेला आहे आणि नंतर 50 वर्ष घेतला सर हुशारमध्ये त्यांच्या मेंटली सगळ्यांसोबत धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्र मस्त कार्यचटणी करलं. आज एक ठरल्या बेळेगिसला एकच्या पदाधिकारीच्या आणि स्थापनाच्या त्याग आणि परिश्रमा तसेच अन्य सदस्याचे निरंतर सहकार्य केले. त्या बेळावली साधी असता त्या बेळावली कार्य करणारे अन्यसो मी पूर्ण आयोजकांसाठी महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती उषा नायक यांच्या समर्थ नायक त्या सभेच्या ऍक्टिव्हिटीच्या पूर्व तयारी करत आज भारी आणि शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजन केल्यासाठी डॉक्टर मस्तुशी होता. असं एक पूर्वीच्या कार्यक्रमात भाईद्वारे मला अवकाश दिला असो धन्यवाद सगळ्यांना माझे बोल केला. महिलेने पुरा कोकण होणं असतं. महिलेने आर्थिक होणं आणि सामाजिक होणं सदृढ करण्याचा ह्या समाज आणि देश जगधर्म ह्या समाज निचोन प्रगती करू असं सांगलं होईल. भारत एक स्त्री प्रधान देश. काही एक देश अथवा गाव पुढे येऊन चोखून ठेवलं तरी स्त्री एक समर्थ सबल होतात. 65% जन भारताच्या ग्रामीण प्रदेशात असतात. तसंच त्यांना ग्रामीण अभिवृद्धी झालं तर देश अभिवृद्धी झाली शकते. ग्रामीण अभिवृद्धी होलं तरी ग्रामाच्या महिलेचा बदल महिलेचं घात पद्धत होता. सनातन संस्कार धार्मिक विधानसेवा प्राधान्य होता. त्याचा घर एक देवस्थान म्हणतात आणि एक देऊळ म्हणतात आणि घरचे पोषित सनातन म्हणून लायक संस्काराने म्हणतात. ह्याच ग्रामप्रदेश अभिवृद्धी म्हणतात. ग्राम अभिवृद्धी तर देश अभिवृद्धी झाली शकते. त्याच रीती एक ग्रामात 25 वर्षासून सतत होणं सामाजिक कळकळीनं सेवा करीत असलेल्या आमच्या RSB महिला मंडळी लक्ष्मीपुरा यांनी अनेक काम करून यशस्वी मध्ये सांगणं मी शुभारंभ. महिला मंडळी लक्ष्मीपुरा ह्या 2001 स्थापनेमधून अनेक समाजमुखी कार्यक्रम केले. विद्यार्थी वेतन असले प्रतिभा पुरस्कार तरी तसंच महिलांच्या आरोग्याच्या शिबिर करीत
तसंच यक्षगान पण होतं महिलांनी आधीच्या काळात बरे माण्यामध्ये यक्षगान करीत होते. आज आमची कारकळ्याची महिला मंडळीवर यक्षगानाचे चित्रपट नाव एक उत्तम महिला मंडळी म्हणून नाव दिले. कीर्तन नागेश्वर पूजन ते रमणते काही महिलेचं गौरव स्थान लावतात. काही देव वासा करतात म्हणतात. त्यात सदा खुशी असतात म्हणणार. आधीच्या काळात स्वातंत्र्य नाही. आमचे गव्हर्नमेंट व महिलेच्या एज्युकेशन लिंग समानतेचे वस्तू देऊन महिलांच्या एज्युकेशनच्या म्हणजे वस्तू सपोर्ट करीत असतात. तसंच आमच्या बाहेर स्वावलंबी अनेक योजनेकडून आज आमच्या महिला आर्थिक क्षेत्राला पुढे राजकीय क्षेत्र असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, आर्थिक क्षेत्राला पुढे आमचे देशाचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू असू दे, आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आमच्या महिलांकडे आम्हाला अत्यंत सहकार्य विजयवंतरी आम्ही त्या सगळे विचारले. आज आम्ही आमच्या लक्ष्मीपुरा महिला मंडळी त्यांच्या ललित संभ्रमाच्या आचरणाचा ह्या महिला मंडळीचे निजमंतरी चुकटकरीचे कार्यक्रम आयोजित केले. निजमंतरी आम्ही त्याचं अभिनंदन करतो. काही काम एक कार्यक्रम आम्ही आमच्या महिला मंडळी येतात म्हणे मला आम्ही बघतो सर 2027 पुढेच्या वर्षी आमचे कार्यक्रम करायचा त्यासाठी तुम्ही सपोर्ट ठेवला म्हणून मी या संदर्भात विचारले प्रयत्न केले. एक 25 वर्ष ಸತತವಾಗಿ निरंतरपणे एक नंका चालने म्हणून त्याच्या खंडित सुरावणे त्याच्या पाठी इथल्या कल्याला अगदी आम्हाला बसता नेमतेने 25 वर्षाचा दीर्घ कालात आयोग्य काम केलं म्हणून देशातील दीर्घवंत झाल्याने त्याला कामात संतोष पावले आम्ही आपल्याला वटू होणं समाज भाषा संस्कृती जपून ठेवला ह्या सुंदर कार्यक्रमासह प्रत्येकाने यशस्वी करून मेहनत घेतलेल्या प्रत्येक जणांचं हार्दिक अभिनंदन करतात. ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜಪ್ರಸಾದದ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿ ಮಹಿಳಾ महालक्ष्मी भजना मंडळीचे शुभाशय संघाचे इच्छुक श्रीमती उषा नायक नेतृत्वाचा ತಂಡ एक संपूर्ण रीतीने ह्या कार्यक्रम आयोजन केल्याने सगळे मस्त खुशी होत सर. काय केलं सांगताना एक समाजमुखी संस्थेचे नेतृत्व वहिसन अति पुढे स्वामींचे मुक्काम घेताना ते जाऊन या कार्यक्रमासाठी त्यांच्या अनुमती आणि अनुग्रह फलमंत्राक्षते घेऊन स्वामींनी कार्यक्रम करा माझे संपूर्ण आशीर्वाद असतात मध्ये सुखद उदयाच्या आशीर्वाद देण्यासाठी संकल्पित आहे. आडಳಿತ मंडळी आणि दोन विचार करतात आडಳಿत मंडळीचे एक विनंती पत्र देवे समोर प्रार्थना करून देऊन हा कार्यक्रम संपूर्ण सहकार्य संघाला विनंती केल्यानंतर ठीक आमंत्रण पत्रिके अतिथी देवीचे समर्थन आवश्यक महालक्ष्मी कार्यक्रमाचं आमंत्रण करून कार्यक्रमाच्या प्रक्रियेने नेरवेर केल्याच्या देवीला हात जोडून मागले परी अगेच आदर्श करायचे इच्छा करत असतात. पुढल्या दिनानंतर ह्याच्यानंतर समाजमुखी कार्यक्रम करण्याचे सौभाग्य तुम्हाला देवी अनुग्रहिसने तुमच्या खंडास गावाने 25 वर्ष मस्त गिळूगिळूಗಳನ್ನ तुमच्या होराಟ ನೀವು ವೈಯಕ್ತಿಕವನ್ನು पकडले असतात गमनिसले असतात. 25 वर्ष कसं तरी झालं आता मला लोक सांगायचे बाकी सांगायचं पुढे तुमच्या पिढीचे महिला मंडळी आणि कोणत्या रीतीने मुन्नडेतले तुमच्या मार्गदर्शन नित्य निरंतर असणे संघाच्या विचार ಸಂಸ್ಥೆಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣದ ಸಹಕಾರ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಗುರುಪೀಠ ವರ್ಣಿಸಿದೆ ಅದು ಆ ಕ್ಷೇತ್ರದ
महिला मंडळीचे रजत संभ्रम एक कार्यक्रमाचं आम्ही थोडा उपस्थित असतात आजच्या कार्यक्रमांचं पारदर्शकतेसाठी दोन सदस्य होते मी असं एक भाषा प्रौढीने असलेल्या अध्यक्षता उषा नाईक यांनी अध्यक्षतेसाठी तसेच कुंबळे नंतर ब्रिटिशाच्या काळात त्या भागाच्या आमच्या समाजाच्या भाषांचं शिक्षण होण्याच्या उद्देशाने प्रप्रथम म्हणून शिक्षण संस्थे स्थापनेकडल्या शारदा विद्यासंस्थेच्या रुवारीवर काम करत असेल. आज त्या कार्यक्रमात उद्घाटन केल्या शारदा मानवांचं उंचीत पुढे बदल गावासमोर येऊन राहावे. एक दोन विचार सांगण्याने नक्की संतोष होता. एक समस्या लहानाचं म्हणलं तर मस्त इतक्या कष्ट पडत एक 4 जण झाल्यानंतर चौकशी सामना एक समस्या कारण करतो त्याच्या अपराध समाजामध्ये समस्या होते. बदल कार्यचटुवटिके आयोजन करतो एक चांगला पुढे राहण्यासाठी मस्त भंगाचा आणि आताच्या समाजाचं जनाचं लोकांपर्यंत मस्त कष्टाचा कसा असल्याने 25 वर्ष 25 वर्षाचा एक सुदीर्घ काळानंतर समस्या पुढे आणण्यासाठी महिला मंडळाचे आम्ही अभिनंदन केले. मस्त संतोष वाटला. या संदर्भात अनेक विचार केल्यानंतर आता युवा समुदायाचे एक विचार आणि एक दिवसाला लहान असं त्याला स्पोर्ट्सचं बरोबर शिबिराकडे आयोजन करतात आणि बरोबर सांस्कृतिक क्रीडा नृत्य यक्षगाना असं बरोबर चटुवटिके आयोजन करतात. नंतर PUCच्या नंतर युवजनांना आम्ही मस्तीच्या माहिती आताच्या काळात जवळ लागतात. आम्ही एका माध्यमामध्ये बरोबर विचारांचं बघित असतात. श्रीमती इंदुमती प्रभू आमच्या मंडळीच्या स्थापकाध्यक्ष म्हणून मस्त चक्रवर्तीने काम केले. यांच्यापैकी श्रीता गोविंद प्रभू हे गोविंद कॉलेजचा प्रांशुपाल म्हणून आता नियुक्त झाले. या किरण आणि संस्था किरण कुवेतमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात आणि संस्था अमेरिकेत इंजिनियर म्हणून काम करतात. इंदुमती प्रभू हे स्टेट बँकेत काम करणं स्वयंनियुक्ती घेतले. प्रस्तुत देवनाचा आयोजन केलं रेकॉर्ड केला की सांगा देव माझ्या दोन मॉलचे ಒಪ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ರಾಜ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಹಿಳಾ
परिचय मी द्वितीय पीयूसीत रँक काढलेल्या कुमारी समीक्षा आर यांचे परिचय करते. संतोष पावसा शांती निवासा पैठण म्हणजे रविचंद्र नायक आणि करडा नायक यांचे अंडर कुमारी सुष्मिता आर यांना 2025-26 शैक्षणिक वर्षाचे पीयूसी परीक्षेत 697 मार्क काढले. ह्या भागात असं समजून विषय की एप्रिलच्या अमृत भारती स्कूलांत शिकताना त्याला ड्रॉइंग आणि अध्यापिकांत मस्त उमेद असता. त्यांच्या पुढल्या भविष्य चौकटमध्ये पुढल्या विद्यार्थ्यास निरंतर म्हणून परिस्थिती देव तेरे शक्ती देवते कोणाला देव मागत असता. आणि एक कुमारी स्तुती धोंडे ही द्वितीय पीयूसीत स्तुती धोंडे आहे. द्वितीय पीयूसीत साधने केल्या स्तुती धोंडे यांच्या कार्यक्रमाचा शैक्षणिक वर्षाच्या पीयूसी परीक्षेत 693 मार्क काढण्यासाठी स्मृती यांनी त्रिवेणी पीयू कॉलेजात शिक्षण राज्य 8वी रँक काढण्यासाठी नंतरमध्ये संतोष पावसा. धन्यवाद. ಶ್ರೀಮತಿ ಪದ್ಮಾವತಿ ನಾಯಕ್ ಮತ್ತು ಶ್ರೀ ದಾಮೋದರ್ ನಾಯಕರವರ ದಂಪತಿಗಳ ಮಗಳಾಗಿ ಜಯಂತಿನಗರ ಕಾಪೇಟು ಹಾಗೂ ಎಸ್ಬಿಟಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಪಡೆದಿರುವುದು. ಬಡ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ತಾವು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಿಂದಲೇ ವೃತ್ತಿಯಾಗಿ ಟೈಲರಿಂಗ್ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಟೈಲರಿಂಗ್ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಬೆಳೆಯುವ ತಮ್ಮ ಸ್ವಭಾವದಿಂದಾಗಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಊರುಗಳಿಂದ ಟೈಲರಿಂಗ್ ಆಗಿ ಮಹಿಳೆಯರು ಬರುತ್ತಿರುವುದು ತಮ್ಮ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಹಾಗೂ ನಿಷ್ಠೆಯ ವೃತ್ತಿಧರ್ಮಕ್ಕೆ ಕೈಗನ್ನಡಿಯಾಗಿದೆ. ಶಿಲು ಮಂದಿರದಲ್ಲಿನ ಪಾರಮಿಯ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ ಪ್ರಭುಗಳನ್ನು ವೈವಾಹಿಕ ಜೀವನಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸಂತಸದಾಯಕ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದರು. 2001ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಲಕ್ಷ್ಮೀಪುರ ಶ್ರೀ ಆದಿಶಕ್ತಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡ ರಾಜಪುರ ಸಾರಸ್ವತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿಯ ಸಕ್ರಿಯ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಇಂದಿನವರೆಗೂ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವೆ. ಕರಾವಳಿಯ ಗಂಡು ಕಲೆ ಯಕ್ಷಗಾನ ಕಲೆಯೋದಿಯಾಗಿ ತಾಳಮದ್ದಲೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಥಧಾರಿಯಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ಅನಾವರಣ ಮಾಡುತ್ತಿದೆ. ಆಡುಮುಖದ ಸುದ್ದಿಲ್ಲ ಅಶೋಕನಿಗೆ ಪರಿಚಯವಿರುವ ಜನನಿಲ್ಲ ಎಂಬಂತೆ ಟೈಲರಿಂಗ್ ಆಂಬಿಕೆಗೆ ಕುರಿತು ಯಾಗಗಳು ಅಲ್ಲಿ ಪುಷ್ಪಕ ಸೇವೆಗೆ ಸದಾಸಿದ್ದರು. ಶ್ರೀದೇವಳದಲ್ಲಿ ವರ್ಷಪ್ರತಿ ನಡೆಯುವ ಸಾರ್ವಜನಿಕ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಶನಿ ಪೂಜೆ, ಲಲಿತ ಸಹಸ್ರನಾಮ ಭಜನೆ ಅಥವಾ ಇನ್ನಿತರ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಶ್ರಮ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದ ವಿಚಾರ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪುಷ್ಪಕದಿಂದಲೇ ಸೇವೆಗೆ ಆತ್ಮೀಯತೆಗೆ ಇನ್ನೊಂದೇ ಸರ್. ನಮ್ಮ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲು ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ದಾಮೋದರ ನಾಯಕ ಶ್ರೀಮತಿ ಪದ್ಮಾವತಿ ನಾಯಕ್ ಅವರ 5 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕೊನೆಯವರಾಗಿ ಜನಿಸಿರುತ್ತೀರಿ. ಕಾರ್ಕಳ ಜಯಂತಿನಗರ ಶಾಲೆ ಹಾಗೂ ಕಾಪೇಟು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದು ಎಸ್ಬಿಟಿ ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಹಾಗೂ ಪಿಯುಸಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕಾರ್ಕಳದ ಎಸ್ಬಿಟಿಯಲ್ಲಿ 4ಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮೂಡಿ ಬಂದಿರುತ್ತೀರಿ. ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ್ರ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪದವಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದ ಮುಂದೆ ಮಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ ಜೊತೆಗೆ ಎಂಫಿಲ್ ಪದವಿಯನ್ನು ಸಹ ತಮ್ಮ ಹೊತ್ತಾಣಿಕೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ನಮ್ಮ ಆರ್ಎಸ್ಪಿ ಸಮಾಜದ
ಮುಂಬೈ, ಬೆಂಗಳೂರು, ಕಾಸರಗೋಡು, ಮಂಗಳೂರು, ಮಂಗಳೂರು ಮುಂತಾದ ಕಡೆ ಯಕ್ಷಗಾನ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಿದೆ. ದ್ರೌಪದಿ ಪ್ರತಾಪದ ದ್ರೌಪದಿಯಾಗಿ ತಮ್ಮನ್ನು ನೋಡುವುದೇ ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯವಾಗಿದೆ. ಅಂತೆಯೇ ಸುಧರ್ಮನಾಗಿ, ಭೀಷ್ಮನಾಗಿ, ಕೃಷ್ಣನಾಗಿ, ಅರ್ಜುನನಾಗಿ ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ ತಾವು ನಿರ್ವಹಿಸಿರುವ ಪಾತ್ರಗಳು ಎಲ್ಲರ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಪಾತ್ರವಾಗಿವೆ. ನಾವು ಆರ್ಎಸ್ಪಿ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿ ಲಕ್ಷ್ಮೀಪುರ ಕಾರ್ಕಳ ಇದರ ಸ್ಥಾಪಕ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಭಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಬೆಳೆಸಿಕೊಂಡಿರುತ್ತೇವೆ. ತಮ್ಮ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಷ್ಟು 11 ಬಾರಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿ ಅದೆಷ್ಟೋ ಜೀವಗಳಿಗೆ ಜೀವದಾನ ಮಾಡಿರುತ್ತೇವೆ. ನೇತ್ರದಾನಕ್ಕಾಗಿ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ರಜತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಸುವರ್ಣ ಸಂಭ್ರಮವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಆರಾಧ್ಯ ದೇವತೆ ಶ್ರೀ ಆದಿಶಕ್ತಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಕರುಣಿಸಲಿ. ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಸದಾ ತಮ್ಮ ಮೇಲಿದ್ದಾರೆ. आता मी 10,000 ಧನ ಸಹಾಯಕನಾಗಿ ನಾವು ದಯವಿಟ್ಟು ಈ ತಾಸಲ್ಲಿ ಬಗ್ಗಿ ನರಸಿಂಹ ಬೋಗಡೆ ಪಡಿದಾಗ ದಿನೇಶ್ ನೆಡೂರ್ಕರ್ ಬೆಂಗಳೂರು, ಉಷಾ ಕಾಮಕೋನ, ವಿನೋದ ಮಂಜುನಾಥ ನಾಯಕ್ ಭಾರತದ ನಗರ, ಜ್ಯೋತಿ ಅಶೋಕ ನಾಯಕ್ ಮಂಗಳೂರಿಗೆ, ಶೋಭಾ ಬಾಲಕೃಷ್ಣ ನಾಯಕ್ ಬಾಗಲಕೋಟೆ, ಶ್ರೀಮತಿ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ನಾಯಕ್ ಎಡಕನಗರ, ರೇವತಿ ದಿವಾಕರ್ ಕೇಶವ ಪಾಟೀಲ್ ಬೆಂಗಳೂರು, ಗೌಡ ಪ್ರಶಾಂತ್ ಕಾಮತ್, ಬಿ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅಂಜಲಿ ನಾಯಕ. ದಯವಿಟ್ಟು ಡಾಕ್ಟರ್ ಮುದ್ದಣ್ಣ ನಾಯಕ್ ಮಾಂಡನಗುಡಿ, ಶ್ರೀಕರ ಮಕ್ಕಪ್ಪ ನಾಯಕ ರಾಜಪುರ ತಾಲೂಕು Okay, thank you. ಮೇಡಮ್ ಮೇಡಮ್ ಮೆಲ್ಲ ಇದು ಫಾಸ್ಟ್ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿದಾಗ ಆಗ್ತದೆ ಟಿವಿಯಲ್ಲಿ. ಗಾಡಿಗೆ ಬರ್ತೇನೆ.
ನಾನು ಹೊರಟಿದ್ದೇನೆ, ಆಮೇಲೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ? ಹೊರಟಲ್ಲ ಕೇಳ್ತಾ ಉಂಟು, ಆಮೇಲೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಮತ್ತೆ ಆಗ್ತಾನಿಲ್ಲ ಇದನ್ನು ಮೇಲೆ ಬಾಲ್ ಮಾಡ್ತಾನ ಉಂಟಾಗ ಇಡೀ ಇದ್ದೇನೆ ನನಗೆ ಸಾಂಗಕ್ಕೆ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಸಾಂಗಕ್ಕೆ ಕತೆ ಕೊಡಲ್ಲ. नी इतने तुम्ही बोलले नाही म्हणताना आम्ही तुमच्या आयातचे म्हणून पहिल्यांदा होत नाही. आम्ही आजच्या होते ब्राह्मण म्हणून सांगायचा, ब्राह्मण म्हणून सांगायचा. तसं म्हणून की मस्त जर माझे तुमचे गाया त्यांच्या समोर आमची भाषा बोलायला घेण्याचा ना मी तुझे कॉल करते केले. तर त्यात मी सांगते आम्हाला